नमस्कार. एम-पी-एस-सी ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, कंबाईन जवळ आलेली आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं सायन्स काहीच झालेलं नाही, तर टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण भन्नाट ट्रिक्सचं सायन्सची पेड PDF घेऊन आलेले आहे, जी एक वेळेस वाचलं तर तुम्हाला ते संपूर्ण लक्षात राहील. ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता यामध्ये कशा ट्रिक्स आहेत, काय थोडासा डेमो तुम्हाला दाखवतो. तर पहा, भातावरील खैरा नावाचा जो रोग आहे तो कशाच्या कमतरतेमुळे पडतो, तर यावर बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ते प्रश्न घेऊन मी तुम्हाला इथे दाखवतो. पहिले याला लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक्स सांगतो. तर बघा, खैरा नावाचा जो रोग आहे तो भातावर पडतो आणि तो कशाच्या कमतरतेमुळे पडतो असा प्रश्न आलेला आहे. तर तो झिंक किंवा जस्ताच्या कमतरतेमुळे पडतो. झिंक किंवा जस्त याच्या कमतरते झाली वनस्पतीला झिंक किंवा जस्त कमी पडला तर भातावर खैरा नावाचा रोग पडतो. तर याची ट्रिक काय केलेली पहा आपण. तर याची ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली अशी आपण ट्रिक्स केलेली. खैरा नावाचे एक गाव आहे, त्या गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली, म्हणजे त्यांचे शरीर खैरे भांडे झाले असं लक्षात ठेवा. झीज झाली, मग झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त. झीज झाली, झी म्हणजे झिंक, ज म्हणजे जस्त. मग आता यावर आलेला प्रश्न दाखवतो मी तुम्हाला. तर हे पहा प्रश्न, ST18 आणि कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला यावर प्रश्न आलेला. अगोदर कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023चा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे, भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023. तर मग आपण ट्रिक्स काय केली होती. ट्रिक्स होती की खैरा गावातील लोकांच्या आहारात कशाची कमतरता, भाताची कमतरता पडली, त्यामुळे त्यांच्या शरीराची काय झाली, झीज झाली अशी आपली ट्रिक्स आहे. काय झाली, झीज झाली, झीज. मग येते झी फॉर झिंक आणि ज फॉर जस्त. मग इथं तुम्हाला जस्त दिसतं का? नाही, जस्त कुठल्या ऑप्शनमध्ये नाही, कारण दोन दोन ऑप्शन कसे देतील ते, दोन दिल्यावर प्रश्न रद्द होईल. एक तर तुमचा आन्सर झिंक पाहिजे किंवा जस्त. आता वरचा जो प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, तिथे त्यांनी जस्त दिलंय, झिंक नाही दिलं. हे बघा, तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिजद्रव्याच्या अभावामुळे पडतो? ST18ला विचारलेला आहे, तर इथं त्यांनी जस्त दिलेलं आहे. जर इथं झिंक दिला असतं दुसरा ऑप्शन तर हा प्रश्नच रद्द झाला असता. म्हणून त्यांनी कुठलेही एकच देणार, एकतर झिंक देणार किंवा जस्त देणार, किंवा जस्तालाच असं स्लॅश करून समोर असं झिंक जर दिलं तरी तो काय असतो, बरोबर असू शकतो. मात्र दोन ऑप्शनमध्ये नाही देणार, म्हणजे बीमध्ये झिंक, डीमध्ये जस्त असं वेगवेगळं त्यांना दिलं तर एकाच ऑप्शनमध्ये दोन्ही नावं देऊ नयेत. इथून पुढे पण तुम्ही लक्षात ठेवा, एकतर ते एकच देतात कुठलेही, झिंक किंवा जस्त. मात्र दिलं तर असं देतील ते, जस्त आणि झिंक, तर ते योग्य ठरेल. त्यानंतर आपल्याकडे हे बघा, हा जी कंबाईन ग्रुप सी 2024 झाली होती 1 जून 2025ला, तिला टिक्का नावाचा म्हणजे भुईमुगावर पडणारा डिसीज विचारला होता बघा. टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हा रोग कोणत्या फंगसमुळे पडतो असं विचारलेलं आहे. तर याचं नाव आहे सर्कोस्पोरा पर्सोनाटा. तर याची पण ट्रिक्स आपण केलेली आहे. याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण. ट्रिक्स अशी आहे की टिंक्या नावाच्या पोराची, हे बघा, टिंक्या नावाच्या पोराची, टिंक्या म्हणजे टिक्का ना, रोगाचं नाव काय, टिक्का. टिंक्या नावाच्या पोराची, पोरा म्हणजे हा कशामुळे पडतो, कोणत्या फंगसमुळे पडतो, तर सर्कोस्पोरा पर्सोनाटा हे त्या फंगसचं नाव आहे. तर टिंक्या नावाच्या पोराची, सर्कोस्पोरा म्हणजे पोराची म्हणू आपण, पोराची, पर्सोनाटा म्हणजे सोनाटा घड्याळ म्हणू आपण. टिंक्या नावाच्या पोराची सोनाटा घड्याळ ग्राउंडवर खेळताना हरवली असं आपण म्हणू. टिंक्या नावाच्या पोराची सोनाटा घड्याळ ग्राउंडवर खेळताना काय झाली, हरवली. ग्राउंड म्हणजे ग्राउंडनट, म्हणजे भुईमुगावर पडतो हा टिक्का नावाचा रोग जो आहे का, तो भुईमुगावर पडतो. त्यानंतर पहा, हे बघा इथं दिलेलं आहे मी. त्यानंतर आपल्याकडे सायन्सच नाही तर पॉलिटीच्या पण आर्टिकल्सची संपूर्ण ट्रिक्सचं पेड PDF आहे. म्हणजे पॉलिटीला ज्यावर कंबाईन प्रश्न विचारते, कंबाईनला आयोग पॉलिटीच्या ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारतो ते संपूर्ण आपण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्या पण आर्टिकल्सच्या ट्रिक्स कशा लक्षात ठेवायचा त्याचा थोडासा डेमो पहा. आता बघा, कलम 52. कलम 52 काय आहे, तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52मध्ये अशी तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. मग याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हटलेलं आहे. 52 नुसार भारतासाठी काय असेल, एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू. मग ब्राह्मणच का,
कारण पहा 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण ह्या दोन शब्दाचा काय होतो तर इथे यमक जुळतो. म्हणून आपण इथे अशी ट्रिक्स केलेली आहे. 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो तर इथे यमक जुळतो. ओके. त्यानंतर कलम 57 पहा. कलम 57 आहे राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. कलम 57 आहे राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण पहा. भारतीय स्त्रिया काय म्हणतात ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर त्यावेळेस लग्नात किंवा नंतर वडाला वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वडाला फेऱ्या मारतात त्यावेळेस त्या काय म्हणतात मला 7 जन्म आणि जन्मजन्म एकच पती पाहिजे असं म्हणतात त्या. म्हणजे परत परत तोच पती. राष्ट्रपती म्हणजे हे बघा पती 7 जन्म तोच पती. मग अशी ट्रिक्स काय केली कारण 57 मध्ये शेवटी 7 आहे म्हणून कलम 57 आहे की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. हे बघा कलम 25 काय कोणत्याही धर्माचे आचरण प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे कोणताही धर्म आचरण करू शकतो ना. तर मग आपण कोणताही म्हणण्यापेक्षा आपण म्हणू यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहे असं आपण म्हणू. मग यहुदीच का म्हटलं त्याचं कारण असे की यहुदीचा जो वाय आहे यहुदीचा जो काय वाय आहे तो ABCD नुसार 25 नंबरला येतो. किती 25. म्हणून कलम 25 आहे कोणतेही धर्माचे आचरण म्हणजेच प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे आपल्याला कलम 25ने दिलेलं आहे. याच ट्रिकवरून कलम 325 पण सोडवता येतं. हे बघा कारण कलम 325 पण त्याच संबंधी आहे. हे बघा कलम 325 काय केवळ धर्म वंश व जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही. तर याची पण ट्रिक्स तशीच आहे. एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही. अशा आपण इथे ट्रिक्स लक्षात ठेवू शकतो. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच MPSC ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी ट्रिक्स पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.